पट्टणकोडोलीत पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाचा दुसरा दिवस विविध धार्मिक विधींनी संपन्न। पट्टणकोडोली येथे श्री 1008 भगवान आदिनाथ तीर्थंकर व शिखरस्थ पार्श्वनाथ भगवान मानस्तंभोपरी चतुर्मुख तीर्थंकर आदिनाथ द्वादश वर्षानिमित्त आयोजित पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवात जन्मकल्याणक कार्यक्रम दुसरा दिवस गुरुवारी दिनांक 19 रोजी भक्तिमय वातावरणात पार पडला। पहाटे मंगलवाद्य घोष, सकाळी 7 वाजता नित्यविधी मंगलाष्टक, द्वाविशती आशीर्वाद, मंगल कुंभ आणणे, पंचामृत अभिषेक, शांतिधारा, हवन, पीठ यंत्र आराधना, गर्भ कल्याणक अर्घ्य, याग मंडल पूजन, तीर्थंकर बालकाचा जन्म, भक्ती नृत्य, परिक्रमा, नगर प्रवेश, सौधर्म इंद्र शची यांचा अलौकिक दृश्य आदी कार्यक्रम झाले। सकाळी 9 वाजता तीर्थंकर बालकाला ऐरावत हत्तीवरून घेऊन सौधर्म इंद्र व शची यांचे पांडुकवनाकडे प्रस्थान झाले। पांडुक शिलेवर 113 कलशाने तीर्थंकर बालकांचा जन्माभिषेक करण्यात आला। सकाळी 10:15 भगवान आदिनाथ विधान झाले। यानंतर त्यागी विद्यानंदजी महाराज यांचे जन्म कल्याणवर मंगलमय प्रवचन झाले। त्यानंतर सायंकाळचे सवाल पार पडले। 4 वाजता 10 जन्मतिहश स्थापना, भक्तिपाठ, शोभायात्रा तर सायंकाळनंतर सौधर्म इंद्रांचे तांडव नृत्य कार्यक्रम पार पडला। यानंतर जन्मोत्सव, नामकरण व पाळणा असे कार्यक्रम झाले। रात्री सांस्कृतिक कार्यक्रम, सवाल आणि संगीत आरतीने आजच्या कार्यक्रमाची उत्साहाने सांगता करण्यात आली। महानकर न्यूजसाठी रिजवान मुजावर, पट्टणकोडोली। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।